हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कालच्या दिवसामध्ये आपण सांडगे टाकलेले. तर काल बऱ्यापैकी ऊन लागलं आणि आजचं ऊन लागलेलं आहे. आता मी संध्याकाळी व्हिडिओ चालू केलेला आहे. तर चला तुम्हाला दाखवते. एकदम छान सुकलेले सुद्धा आहेत आणि जसे सुकवायला पाहिजे तसे सुकलेले 2 ते 3 उन्हं लावावे लागतात. आजचं दुसरं ऊन आहे. परत एक उद्या ऊन लावू आणि कसे काय होतात ते बघूया आणि आपण तळणार सुद्धा आहोत. ते पण तुम्हाला बघायला मिळेल. प्लस आता तसं बघायला गेलं तर कोकणामध्ये पावसाची जी काही तयारी किंवा पावसाळ्यात जे काही कामांची सुरुवात असते, उन्हाळी जी कामं असतात म्हणजे सुकवणं, वाळवणं करायची असतात, ती तर आहेतच चालू. पण त्याच पद्धतीने खोबरंसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सुकवलं जातं, जेणेकरून पावसामध्ये आपण वापरतो. कारण की आपल्याकडे ज्या काही भाज्या असतील किंवा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वाटणाचा भाग असतो. मग आपल्या घरामध्ये चिकन असेल, मटण असेल, वाटणातल्या भाज्या असतील, याला जे लागणारं जे खोबरं आहे, ते त्याची जी काही तयारी आहे, ती पण आपण आधीच करून ठेवतो. तर ह्या दिवसांमध्ये खोबरं खणून सुकवलं जातं छानपैकी. 3-4 उन्हं लावली जातात. त्याच्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवलं जातं आणि वर्षभरामध्ये ते वापरलं जातं. तर ते सुद्धा आपलं झालेलं आहे. आता फक्त आपल्याला मसाला बाकी राहिलेला आहे आणि पापड वगैरे थोडेफार बनवायचे ते राहिलेले आहे. बाकी सगळं झालेलं आहे. तर अशी या उन्हाळ्यामध्ये अशी सगळी कामं असतात, ती करावी लागतात. तर कालचे सांडगे आहेत ते पण तुम्हाला दाखवते. प्लस आपण थोड्या वेळाने तळू सुद्धा, ते पण दाखवते की तळून कसे दिसतात, काय दिसतात. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तुम्हाला खोबरं दाखवते आणि हे जे नारळ असतात ना, ते साठवून ठेवले जातात. म्हणजे आधी आपल्या समज आता कधी-कधी काय होतं, आपल्या घराशेजारी वगैरे नारळ वगैरे असतात. कोकणामध्ये प्रत्येकाच्या घराच्या शेजारी छोटी का मोठी होईना बाग असते. त्या बागेमध्ये हे नारळ, सुपारीची झाडं लावलेली असतात. तर ते जे नारळ असतात ना, ते सुकलेले जे काही नारळ असतात, ते पडतात खाली. मग ते तसेच ठेवले जातात आणि काही महिन्यानंतर मग ते असे फोडून मग त्यातले जे काही गोठा होतो, आतमध्ये जो काही गर असतो म्हणजे नारळ असतो, ते काढून म्हणजे नारळ फोडला जातो. त्याच्यानंतर आतल्या ज्या काही गर असतो तो काढला जातो आणि नंतर मग किसणीवरती किसलं जातं. तर असे हे नारळ साठवून ठेवतात म्हणजे ह्याची सोय करण्यासाठी आपल्या पावसाळ्यासाठी. तर अशी ही सोय केली जाते आणि छानपैकी सुकवून मग खोबरं छान डब्यात ठेवलं जातं. 3 ते 4 उन्हं लावावीच लागतात. कारण की खोबरं असं आहे ना, की ते खराब होण्याचे चान्सेस फार जास्त असतात. म्हणजे खवट वगैरे होतो, वास वगैरे मारतो खोबऱ्याला. त्याच्यामुळे प्रॉपर ऊन त्याला लावावं लागते. 3 ते 4 उन्हं लावावी लागतात. तर चला तुम्हाला दाखवते. आपलं झालेलं आहे खवून. चला. तर हे बघा, हे आपलं खोबरं आहे जे किसून झालेलं आहे आणि छान ऊनसुद्धा लावून झालेलं आहे. आता सुरसुरीत झालं एकदम. आता हे मी तुम्हाला दाखवते. याच्यावर जाळी वगैरे ठेवलेली आहे आणि खाली ना तुम्हाला असे व्हाईट बघायला मिळेल खडूसारखं. तर ते खडू म्हणजेच काय आहे, कारण की मुंग्या वगैरे खूप येतात आणि त्याच्यामुळे ना खाली असं मारून ठेवावं लागतं. जे कॉकरोच खडू वगैरे बघा येतो, वेगवेगळे प्रकारचे खडू आहेत. ते असे मारून ठेवतो जेणेकरून मग आतमध्ये मुंगी वगैरे जाऊ नये यासाठी आणि एकदा आतमध्ये मुंग्या गेल्या ना, की पटकन बाहेर पडत नाहीत. तर हे आहे आपलं वर्षभरासाठी लागणारं खोबरं, जे आपण छानपैकी 3 ते 4 उन्हं लावलेली आहेत आणि छान कुरकुरीत झालेलं आहे बघा, एकदम कुरकुरीत झालेलं आहे. एकदम कुरकुरीत बघा, तुकडे लगेच होतात. हे बघा. तर असं हे खोबरं आहे जे आपल्याला करावं लागतं दरवर्षी आणि मेन म्हणजे ना, घरामध्ये आपलं जे काही जेवण असतं त्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं यांचा खूप मोठा रोल आहे. कारण की यांच्याशिवाय काही होऊच शकत नाही. त्याच्यामुळे आणि ज्या काही आपल्या घरामध्ये भाज्या असतील, जे काही चिकन, मटण होतं त्याच्यामध्ये आपल्याला वाटण खूप लागतं. तर वाटणासाठी आपल्याला हे दरवर्षी एवढं खोबरं आपल्याला करून ठेवावं लागतं, जेणेकरून वर्षभर आपल्याला ते पुरेल. तर अशा पद्धतीने आपलं जे काही वर्षभरासाठी लागणारं जे खोबरं आहे ते सुद्धा झालेलं आहे. तर अशी सगळी कामं असतात जी आपल्याला आधी पावसाळ्याच्या आधी करावी लागतात. म्हणजे आपल्याला पुढची तयारी आपल्याला आधीच करावी लागते. तर अशा पद्धतीने जेवणामध्ये तसं बघायला गेलं तर मोठा रोल म्हणजे कांदा आणि आपलं जो काही खोबरं असतं त्याचं असतं. वाटण वगैरे बनवायचं असेल तर कांदा पण आपण घेतलेला आहे. आता कांदा महाग होत चाललेला आहे. आम्ही एप्रिलच्या सुरुवातीलाच घेतला होता कांदा. तो पण तुम्हाला दाखवते. तर आपल्याला दरवर्षी अशी तयारी करावी लागते लवकर. म्हणजे पाऊस पण लवकर असतो त्याच्यामुळे ऊन वगैरे पण पडेल नाही पडेल माहिती नसतं. त्याच्यामुळे ही सगळी सुकवणं जी आहे ना, हा पण एक सुकवणाचाच भाग आहे. की आपल्याकडे जे काही हे आहे म्हणजे खोबरं वगैरे आहे त्याची पण तयारी आपल्याला करावी लागते. ऊन महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने हे वर्षभरासाठी आपलं खोबरं आहे. तर चला आता इथे ठेवते डायरेक्ट तुम्हाला आता सांडगे पण दाखवते आणि जे काही आपले कांदे आहेत ते पण घेतलेले दाखवते तुम्हाला. तर चला. तर हे बघा, हे कांदे आहेत वर्षभरासाठी आपल्याला लागणारे. तर हे आपण आधीच घेतलेले आहेत आणि आता भाव खूप वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे पोती वगैरे येतात, तर इथे घेतलेले आहेत. असे मोठे कांदे लागतात बघा, कसे मोठे-मोठे आहेत. तर आपली ही सगळी सोय ती आपल्याला आधी करावी लागते. जसं तुम्ही खोबरं बघितलं असाल, कांदे बघितले असाल, बाकीचे धान्य बघितलं असाल, ह्याची सगळी आपल्याला पावसाची सोय आधीच करावी लागते. तर हे आपले सगळे कांदे आहेत इथे. बघू शकता तुम्ही. साईज पण छान आहे आणि मिळाले पण दराने पण बऱ्यापैकी मिळाले.
तर हे बघा सांडगे जे आपण काल बनवले होते ते छान सुकलेत. अजून यांना ऊन लावायचं, पण आपण थोडे चेक करणार आहोत कसे होतात काय होतात. मी फर्स्ट टाईम बनवलेले आहेत त्याच्यामुळे एकदम सोपी आहे रेसिपी. तुम्ही जर ट्राय करू शकता. तर आपले सांडगे तरी बनवून झालेले आहेत. बघूया अजून जसा वेळ मिळेल तसं आपण बाकीचे पण पापड करूच. एकदम छान सुकलेले आहेत आणि अजून एक ऊन लावलं की 2 ते 3 ऊनं लावावीच लागतात पापडांना. जसं आपण पापडांना लावतो त्याच पद्धतीने यांना पण लावायचं. तर छान एकदम खटखटीत असे झालेत. आवाजसुद्धा त्यांचा तसा येतोय. तर बघा पुढे ते तळायला पण आम्ही घेतलेले. ते हे बघा छान मस्त फुलतात. तर तुम्हाला जेवढा सोडा वगैरे पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. पापडखार टाकू शकता. जास्त सोड्याच्या ऐवजी तुम्ही पापडखार जरी टाकलात तरी काही हरकत नाही. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलला. तर बघा किती छान फुलतायत बघा. तर असे हे सांडगे केले जातात आणि जसं की आपला भात वगैरे उरतोच घरी, तर तुम्ही असे सांडगे त्याचे बनवू शकता. तर चला बाय बाय. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.